नमस्कार मित्रांनो, शिवा 3 जून भागामध्ये सुहासचं भयंकर कारस्थान कळल्यानंतर कीर्ती जाम भडकते. दोघांचं भांडणच चालू असतं. तेवढ्यात आवाज येतो, सीताई, काकू, काका सगळेच बाहेर या. हे ऐकून कीर्ती आणि सुहास पण बाहेर जातात. शिवा सांगते, आशू निर्दोष सुटलाय. आता मात्र दोघांच्या पायाखालची जमीनच सरकते. इकडे शिवा इन्स्पेक्टरसमोर सगळं साबित करते की आशूने जी दारू प्याली होती त्यामध्ये ड्रग्स होतं. आता ज्या मुलीने हे सगळं केलेलं असतं ती घाबरते आणि सुहासला फोन करते आणि म्हणते, अहो मी तुम्हाला कधीपासून फोन करते, तुम्हाला माहिती आहे का इकडे काय घडलं ते? सुहास विचारतो, काय घडलं? ती म्हणते, अहो तो आशू निर्दोष सुटला आहे आणि त्यामुळे पोलीस माझ्या मागे लागली आहे. मी आता काय करू? सुहास म्हणतो, अशा वेळेस काय करायचं हे मी तुला सांगितलं आहे. हे सगळं मागून येऊन कीर्ती ऐकत असते आणि म्हणते, सुहास काय झालं? सुहास म्हणतो, आशू खरंच निर्दोष सुटला आहे आणि त्या पोलिसांना त्या मुलीचाही पत्ता मिळाला आहे. कीर्ती म्हणते, सुहास तू मूर्ख आहेस. मी तुला बोलले होते यामधून तू सुटणार नाही आता. अरे तुला कळत नाही आहे तू किती मोठी चूक केली आहे. ह्यामुळे कदाचित आपल्याला एक घर पण सोडावं लागणार. सुहास म्हणतो, का घर सोडावं लागणार? त्यापेक्षा त्या आशूला मी सोडणार नाही, तो जिवंत. आता मात्र कीर्ती मोठ्याने ओरडते, सुहास. बोट करत म्हणते, तू आशूबद्दल असा विचार नाही करायचा. आता पोलीस महिला त्या मुलीला घेऊन येते. शिवा विचारते, तू का केलंस असं? कुणाच्या सांगण्यावरून केलंस? ती म्हणते, माझा राग आहे आशुतोष देसाईवर आणि हा मला माझ्या डोळ्यासमोरही नको आहे. आशू मात्र शॉकून म्हणतो, एक मिनिट, मी काय केलं? आता मात्र त्या मुलीला काय उत्तर द्यावं तेच कळत नाही. ती म्हणते, मला नाही माहिती, पण मला तुझा राग येतो. तू म्हणतो, अरे असा कसा राग येतो? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.